ही गोष्ट आहे कमलची. सगळे तिला कमल आजी म्हणायचे. पण ती आजी नव्हती. वय होतं फक्त 45 वर्ष. पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावातली. लग्न झालं वयाच्या 16व्या वर्षी. 7वीपर्यंत शिकली होती. मग शाळा सुटली. नवरा शेतमजूर, 2 मुलं. आयुष्य म्हणजे सकाळी उठायचं, शेतात जायचं, घरी येऊन स्वयंपाक, झोपायचं. तिचा मोठा मुलगा 10वीत होता. एक दिवस तो शाळेतून रडत आला. मार्क कमी पडले होते. कमल त्याला म्हणाली, "अभ्यास कर ना बाळा." तो तिरसटपणे म्हणाला, "तुला काय कळतं? तू किती शिकली आहेस? 7वी तर नापास. तू मला शिकवणार?" त्या एका वाक्याने कमलच्या काळजात काहीतरी तुटलं. तिला राग आला नाही, लाज वाटली स्वतःचीच. त्या रात्री सगळं घर झोपल्यावर तिने तिच्या मुलाची 10वीची पुस्तकं उघडली. पहिलं पान वाचलं. काहीच कळलं नाही. अक्षरं ओळखीची होती, पण अर्थ नाही. दुसऱ्या दिवशी ती गावच्या शाळेत गेली. मुख्याध्यापकांना भेटली. म्हणाली, "सर, मला परत शाळेत यायचं आहे." सर हसले. म्हणाले, "कमलबाई, अहो तुमचं वय काय? पोरांचं वय काय? लोक काय म्हणतील?" कमल म्हणाली, "लोक तर तेव्हाही बोलले जेव्हा मी 7वी सोडली. आता बोलले तर काय फरक पडतो? मला शिकायचं आहे." सरांनी तिला रात्रीच्या शाळेचा फॉर्म दिला. जी शाळा दिवसभर काम करणाऱ्यांसाठी असते. शाळेचा पहिला दिवस. कमल एका कोपऱ्यात जाऊन बसली. वर्गात 15-16 वर्षाची पोरं. सगळे तिच्याकडे बघून कुजबुजायला लागले. मग आजी आली. "हिला काय शिकायचं आता?" तिला घाम फुटला. ती उठून जाणार तेवढ्यात मास्तर आले. त्यांनी सांगितलं, "ही तुमची नवी वर्गमैत्रीण कमल. हिचं स्वागत करा." कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत. घरी आल्यावर नवरा म्हणाला, "वेड लागलंय का तुला? या वयात दप्तर घेऊन फिरतेस. चेष्टा होती आपली." कमल काहीच बोलली नाही. तिने फक्त दिवा लावला आणि पुस्तकं उघडली. सुरुवातीचे 2 महिने नरक होते. गणितातले एक्स, वाय कळायचे नाहीत. इंग्रजीतले शब्द जिभेवर यायचे नाहीत. डोळ्यांना चष्मा लागला. रात्री स्वयंपाक झाल्यावर, भांडी घासल्यावर ती 11 ते 1 वाजेपर्यंत अभ्यास करायची. एकदा वर्गात उत्तर चुकलं म्हणून सगळी पोरं हसली. ती रडत रडत घरी आली. वाटलं सोडून द्यावं. पण त्याच रात्री तिचा तोच मुलगा, ज्याने तिला "तुला काय कळतं?" म्हटलं होतं, तो हळूच तिच्याजवळ आला. म्हणाला, "आई, हे गणित मी तुला सांगू का? मला येतं." त्या दिवशी आई मुलाची शिक्षिका नव्हती. मुलगा आईचा शिक्षक झाला. हळूहळू सगळं बदललं. वर्गातली पोरं तिला कमलताई म्हणायला लागलीत. तिच्या डब्यातली भाकरी ती त्यांना द्यायची. ते तिला इंग्रजी शब्द शिकवायचे. परीक्षेचा दिवस आला. सकाळी 6 वाजता ती तयार झाली. नवीन साडी नाही, पण धुतलेला ड्रेस घातला. पेन, हॉल तिकीट सगळं एका पिशवीत घेतलं. परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर तिच्या बाजूला बसलेल्या 16 वर्षाच्या मुलीने विचारलं, "ताई, टेन्शन आलंय का?" कमल म्हणाली, "आलंय ना. 30 वर्षानंतर पहिल्यांदा परीक्षा देते." परीक्षा संपली. निकालाचा दिवस आला. सगळं गाव शाळेच्या बोर्डाजवळ जमलं होतं. कमल लांब उभी होती. तिला जायची हिंमत होत नव्हती. तिच्या मुलाने गर्दीतून धावत जाऊन तिला मिठी मारली. तो ओरडला, "आई पास झाली. 68% मिळाले." कमल खाली बसली आणि रडायला लागली. पण ते दुःखाचं रडणं नव्हतं. 30 वर्षापूर्वी ज्या मुलीला "तू शिकून काय करणार?" म्हणून शाळेतून काढलं होतं, त्या मुलीने आज स्वतःला सिद्ध केलं होतं. आज कमल गावातल्या 4 बायकांना शिकवते, ज्या तिच्या सारख्याच 7वी 8वी सोडून दिलेल्या आहेत. तिच्या घराच्या भिंतीवर तिचं 10वीचं प्रमाणपत्र लावलेलं आहे. त्याच्यावर लिहिलंय, "पास 2024." लोक विचारतात, "कमल,
या वयात हे करून काय मिळालं? ती म्हणते, मला नोकरी नाही मिळाली, पण मला माझी ओळख मिळाली. माझ्या पोराने जेव्हा मला विचारलं, आई तू किती शिकलीस? तेव्हा मान खाली घालायची वेळ आता येणार नाही. मी आता सांगू शकते, मी 10वी पास आहे आणि हीच माझी सगळ्यात मोठी डिग्री आहे. शिकायला कधीच उशीर होत नाही. लाज वाटण्यासारखी गोष्ट न शिकणं नाही. शिकायची इच्छा मारून टाकणं ही आहे. तुम्ही कोणतं काम आता उशीर झालाय म्हणून सोडून दिलंय? आजपासून पुन्हा सुरू करा. कारण वर्गात बसायला वय लागत नाही, फक्त हिंमत लागते. कथा आवडली असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हाईप द्यायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.